माझे सासू सासरे आज सकाळीच गावावरून आलेले. जाऊबाईची डिलिव्हरी झाली ना, तिला मुलगा झालाय, तिला बघण्यासाठी. तर सासूबाई म्हणाली की मोकळ्या हाताने कसं जायचं, म्हणून एक बदाम घेतलेलं. तर आई बोलली मी जेवते तोपर्यंत तेव्हा ह्याच्यामध्ये काळ्या धाग्यामध्ये वहू म्हणजे त्याच्या गळ्यात घालायला. एवढंसं छान एकदम छोटंसं आहे ना असं बदाम होतं. मला लहानपणीची आठवण झाली, लय सुंदर होतं. हे इकडं दोघं जण जेवायला बसलेले आणि ह्यांचं डिस्कस चाललेलं की बाळाचं नाव काय ठेवायचं. पहिल्या मोठ्या मुलाचं नाव अनिश आहे ना, मग तनिष मनीष असं काहीतरी त्यांचं चाललेलं होतं. मला तर दोन्ही पण नावं नाही आवडली. तर आई बोली जाता जाताना चल मेथीचे लाडू नाही तर डिंकाचे लाडू घेऊया. ते एक घेतले. आई शपथ मला जर मिठाईच्या दुकानात कामाला ठेवलं तर कसलं भारी होईल ना, बिचारा कर्जात पडल. जात अजून एक ड्रेस पण घेतला. तिचं माहेर काय लांब नाही, जास्त 10-15 मिनिटावर आहे. मग आम्ही दोघी चालतच गेलो. हे आमचं छोटंसं बाळ झालंय का नाही, हे दिवसभर झोपत असतं आणि रात्रीच्या 8 वाजल्यापासून आहे ना ते पाक सकाळी 8 वाजेपर्यंत जागच. म्हणजे अख्ख्या घरात धिंगाणाच असतो. मग काय तिथं गेल्यावर नुसतं गडबड चालू होती. त्याला बदाम घातलं, पैसे घातले, एवढं छान सगळ्यांनी प्रेम केलं ना.